होत नाही. तुम्ही आम्हाला शिकल्यानंतर त्याची साखर तयार करणं गोडावर ठेवावं लागते आणि वर्षभर 10% भारत सरकारचं परमिट मिळतं जेवढी साखर विकत आहे. जर मला साखर आम्हाला साखर वर्षभर टाकून देऊ नका आणि त्याशिवाय विकता येत नसेल तर साखर त्यांनी काही गडबड नाही केली. मला कारखान्याचा एका माल विकत नव्हता. आता तर महाग चालू नाही तरी चालू प्रफुल्ल पटेल चाललं तोही कारखाना आणि म्हणून एवढ्या जिद्दीने आपण हा कारखाना चालवतो तो शेतकऱ्याचा कल्याण करतो. कारण गहू तांदूळ ज्वारी मक्यापेक्षा नुकसान प्रॉफिट घ्या. जर शेतकऱ्याला 1 लाख रुपयाचा फायदा झाला आणि आता आपण जसं 10,000-20,000 शेतकरी आले 1 लाख रुपये पाणी तुमच्याकडे भरपूर आहे, जमीन चांगली आहे, पण टेक्निक शिकल्याशिवाय काही उपयोग नाही. तुम्ही जर ऊस लावा आणि 25 टनाचा मसाला ऊस लावायचा असेल तर कमीत कमी 7 टनाचा वरती उत्पादन झालं. आता एखाद्याला पैलवान म्हणायचं असेल आता म्हणते का मी त्याची रोज खुराक काय त्याला ठरवावं लागेल, 2 तास व्यायाम करावं लागेल आणि जेव्हा शरीर चांगलं होईल व्यायाम केलं तेव्हा होईल, नाही केलं तर नाही होणार. मी आता रोज 2 तास व्यायाम करतो, तब्येत चांगली झाली आणि व्यायाम नव्हतो करत तर तब्येत बरोबर नाही. म्हणून करायचं असेल तर ते तंत्रज्ञान ऑर्गॅनिक कार्बन वाढवा, रोडची स्प्रेइंग करा, योग्य ते त्या ठिकाणी आपण किंवा वापरायची आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना माझ्या शेतामध्ये आणि आता म्हणून माझ्याकडे जे लावलाय मी याची पण लावणार आणि आता माझ्याकडच्या शेतातले फोटो अमेरिकन भाषेतून मला कळवा आणि त्याची SOP तयार केली आहे आणि त्याच्यावर कळणार आहे की आता त्याला कोणता रोग येणार आहे 8 दिवसांनी. मला कळलं मी पहिलेच पुढे मानून म्हणजे रोग नाही येणार. तर त्यांनी सांगितलं बारामतीला आपल्या शरद पवार साहेबांचे भाऊ आहे राजेंद्र पवार आणि प्रतापराव पवार जे सकाळचे मालक चांगलं जनता की आपण शिकलो पाहिजे. गेले आपले शेतकरी 60% सगळ्यात कमी केला आणि आता आपले पंचबाई म्हणून कार्यक्रम झाला, प्रश्नोत्तर झाले. आनाच्या गंजीला आग लागली, आग लागली चांगल्या गोष्टी वरूड मोठी काटोल सरखेड अमरावती अकोला वाशिम सगळ्या ठिकाणी बदल झाला. आता आपण नर्सरी कशी करायची त्याच्यावर वर्षा त्या कायद्यात बदल करतो. जर बीज चांगलं असेल रोग चांगलं असेल तर उत्पादन मिळणार. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की आज विदर्भातला तंत्र एवढा सुधारणार आहे. पुढल्या 5 वर्षांनी आपल्या संत्र्याचं उत्पन्न 5 पटीने वाढल्याशिवाय तुरीचं उत्पादन वाढायला पण येत नव्हतं, संत्र्याचं उत्पादन वाढण्यात येत नव्हतं. आता आपण उन्हाचं 90 टनावरती उत्पादन टार्गेट आता AI मध्ये जे सांगितलं त्यांनी 180 ते 200 टन उत्पादन होईल. आपल्याकडे नाही लागतं आनंदराव 110 टन मला तुमच्याकडे पण काही लोकांनी पण अभ्यास करून लावायचा कसा जोपासना करायची तेव्हा खत द्यायचं रोगराईच्या आधी कोणते फवारे मारायचे. तर ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास उत्पन्न जास्त उत्पादन जास्त आलं पाहिजे आणि उत्पादन आला 1 लाख रुपयाची बचत म्हणजे लवकर उत्पादन तुमच्या हातात पैसा आला कपडे कपडे धंदा चालू रेस्टॉरंट चालू हॉटेल चालू डुबलं बँकवाले तुमच्या जप्ती घेऊन आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विदर्भातला संपन्न झाला पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या भावनेतून आम्ही काम करण्याची सुरुवात. पण मी तुम्हाला एक गोष्ट
आघात फाटलेला आहे. आम्ही एवढाच प्रयत्न करतो एवढे मोठे पण सगळे दिसले ही कमी जीवनात आपण लावून थोडं द्यायचा प्रयत्न म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या ही परिस्थिती बदलण्याकरता आपल्याला क्रॉप पॅटर्नचा अभ्यास करावा लागेल. ड्रोन असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI ॲग्रिकल्चरचा उपयोग करावा लागेल. मला अतिशय आनंद आहे शरद पवार साहेबांनी विनंती केली की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे, तुम्ही आमच्या विदर्भात याची शाखा उघडली. त्यांनी वडगावजवळ मोठी शाखा उघडली, समितीकडे गेली, तिथे उसाचं नवीन बियाणं तयार केलं आणि आज त्या ठिकाणचं बियाणं या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या काळात चांगली शेती करणार.